Good morning, students. From this session, I am going to start our practical part of hospital and clinical pharmacy, in which today I am going to discuss about our 8 number practical, 8 number experiment, and from 8 to 14 number experiment there is a preparation of transfusion fluids or intravenous infusions. So these intravenous infusions comes in large volume parenteral category. Okay, so large volume parenteral we had already discussed in our lecture part, and large volume parenterals are those preparations which are prepared or which is having the capacity of more than 100 ml. That is called as a large volume parenteral, and these large volume parenteral preparations are used for various purpose. That is, these are used for the total parenteral nutrition solutions or intravenous antibiotics, then patient control analgesia, dialysis fluids, and irrigation solutions. So in various conditions these large volume parenterals are administered by intravenous route. So these intravenous preparations we had. Now I am going to discuss about our experiment number 8. Aim is to prepare and submit 100 ml of 5% weight by volume dextrose intravenous infusion IP. Okay, so our aim of this practical is to prepare and submit 100 ml of 5% weight by volume dextrose intravenous infusion IP. For that you required a infusion bottle for storing. Okay, तर इन्फ्युजन बॉटल जी आहे ती अशा प्रकारे दिसते, जसं दाखवलं आहे. इन्फ्युजन बॉटल ही ग्लासची बॉटल असते, आणि ही जी बॉटल आहे जनरली इट इज मेडअप ऑफ दी बोरोसिलिकेट ग्लास. बोरोसिलिकेट ग्लासपासून बनलेलं असतं, जेणेकरून आपण जेव्हा स्टरिलायझेशन करतो ऑटोक्लेवमध्ये तर त्या ऑटोक्लेवमध्ये ती ब्रेक व्हायला नको अशा प्रकारचं ग्लास मटेरियल हे असतं. त्याच्यामुळे मग हे स्पेशल ग्लास टाईप आहे बोरोसिलिकेट ग्लास. आपण ग्लासचे टाईप्स बघितले, वेगवेगळ्या टाईपचे ग्लास हे असतात. ओके, तर आता आपल्याला याची प्रोसिजर बघायची आहे. जनरली हे जे प्रॅक्टिकल्स आहे हे वेगवेगळ्या स्टेपमध्ये प्रिपेअर करू शकतो आपण. सगळ्यात फर्स्ट स्टेप जी आहे ती आपण जे इन्ग्रेडियंट्स लागत आहेत आपल्याला त्याचं वेट घ्यायचं. त्याच्यानंतर सेकंड स्टेप आहे त्या इन्ग्रेडियंटला आपण जो व्हेइकल यूज करणार आहोत त्या व्हेइकलमध्ये आपण त्याला डिझॉल्व करतो. ओके, आणि थर्ड स्टेप आहे त्याचं फिल्ट्रेशन करतो. फिल्ट्रेशन केल्यानंतर त्याला आपण डायरेक्टली फायनल कंटेनरमध्ये आपण त्याला फिल करतो, आणि नंतर मग फिल केल्यानंतर आपण इन्स्पेक्ट करतो. ओके, नेक्स्ट स्टेपमध्ये काय करतो आपण त्याला इन्स्पेक्ट करतो कंटेनरला. ओके, आपली जी इन्फ्युजन बॉटल आहे त्याला आपण इन्स्पेक्ट करणार की त्याच्यामध्ये कुठले पार्टिकल्स आहेत का. ओके, कारण की इन्फ्युजन जेवढे पण आय व्ही प्रिपरेशन्स आहेत त्या आय व्ही प्रिपरेशनमध्ये एक पण पार्टिकल्स जे आहेत ते दिसायला नको. ओके, जर का असं काही दिसलं कुठलाही पार्टिकल तर ते जे प्रिपरेशन आहे त्याला डिस्कार्ड करावं लागतं, आपल्याला ते फेकून द्यावं लागतं. ओके, इन्स्पेक्ट केल्यानंतर मग नंतरची स्टेप आहे स्टरिलाइज करतो आपण त्याला. स्टरिलायझेशन जनरली कॅरीड आउट बाय युजिंग दी ऑटोक्लेव. ओके, ऑटोक्लेव मेथडने आपण त्याला स्टरिलाइज करतो. स्टरिलायझेशनचे वेगवेगळे मेथड्स आहेत, ड्राय हीट मेथड आणि मॉइस्ट हीट मेथड. तर आपल्याला मॉइस्ट हीट मेथडमध्ये ऑटोक्लेव येतं, तर ऑटोक्लेवने आपल्याला हे स्टरिलाइज करायचं आहे. ओके, स्टरिलाइज केल्यानंतर मग फायनली आपण काय करतो त्या कंटेनरला लेबल करतो. ओके, लेबल केल्यानंतर मग आपण सबमिट करतो. ओके, ह्या एवढ्या स्टेपमध्ये आपल्याला हे प्रॅक्टिकल जे आहे ते परफॉर्म करायचं असतं. कुठले कुठले आहेत, वे, देन डिझॉल्व इन व्हेइकल, नेक्स्ट स्टेप काय आहे फिल्ट्रेशन, नंतर आहे फिलिंग, नंतर आहे इन्स्पेक्ट, आणि नेक्स्ट आहे स्टरिलायझेशन, आणि फायनली आपण लेबलिंग करतो. ओके, स्टरिलायझेशन जे आहे ह्या स्टरिलायझेशनला म्हटलेलं आहे टर्मिनल स्टरिलायझेशन. ओके, कुठलं स्टरिलायझेशन परफॉर्म करतो आपण त्याला म्हणतात टर्मिनल स्टरिलायझेशन. टर्मिनल स्टरिलायझेशन का म्हणतात, कारण की आपण जेव्हा फायनली फिल्टर कंटेनरमध्ये जेव्हा
फिल्टर केल्यानंतर मग आपण त्या कंटेनरलाच आपण काय करतो, ऑटोक्लेवमध्ये ठेवतो. म्हणजे फायनल कंटेनरमध्ये फिल करून मग आपण त्याला स्टरिलाइज करतो. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, टर्मिनल स्टरिलायझेशन प्रोसिजर म्हटलेले आहे. ओके, तर मग आपण 1 बाय 1 बघू. इथे सगळं रेडी करून ठेवलेलं आहे. जसं आपल्याला ह्या प्रॅक्टिकलमध्ये काय करायचे, 5% वेट बाय व्हॉल्यूम डेक्स्ट्रोज इंट्राव्हेनस इन्फ्युजन बनवायचे. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे डेक्स्ट्रोज. जनरली दिस डेक्स्ट्रोज इज अनहायड्रस. ओके, डेक्स्ट्रोज दिसतोय आपल्याला की हा वे करून ठेवला आहे. 5 ग्राम फॉर्म्युला दिलेला आहे त्याच्यासाठी, की फॉर्म्युलामध्ये दिलेलं आहे तुमचं फक्त डेक्स्ट्रोज लागणार आहे आणि वॉटर फॉर इंजेक्शन लागणार आहे. ओके, डेक्स्ट्रोज आणि वॉटर फॉर इंजेक्शन. तर फॉर्म्युला 5%चा आहे, म्हणजे 5 ग्राम डेक्स्ट्रोजला आपल्याला 100 ml वॉटर फॉर इंजेक्शनमध्ये डिझॉल्व करायचं आहे. सिम्पल. 5 ग्राम डेक्स्ट्रोज वेट करून ठेवलेला आहे, तर त्याला आता हे 100 ml वॉटर आहे. ह्या बिकरमध्ये 100 ml वॉटर आपण घेतलं आहे. तर त्याला सिम्पली त्याच्यामध्ये व्हेकलमध्ये आपण काय करतो, डिझॉल्व करतो. इथे आपण कुठलं व्हेकल वापरतो आहे, वॉटर फॉर इंजेक्शन हे व्हेकल आपण यूज करतो आहे. ओके, तर हे वॉटर फॉर इंजेक्शन आपण घेतलं आणि त्या डेक्स्ट्रोजला प्रॉपरली डिझॉल्व करायचं आहे. व्यवस्थित त्याला डिझॉल्व केलं. पूर्णपणे ते डिझॉल्व व्हायला पाहिजे. तोपर्यंत आपल्याला विथ द हेल्प ऑफ स्टरर आपल्याला ते डिझॉल्व करायचे. स्टररच्या साह्याने आपल्याला पूर्ण डेक्स्ट्रोज जो आहे तो त्या वॉटर फॉर इंजेक्शनमध्ये जोपर्यंत तो सोल्युबल होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला डिझॉल्व करायचं असतं. ओके, तर डिझॉल्व झाला आहे डेक्स्ट्रोज. डिझॉल्व झाल्यानंतर सोल्युशन असं दिसतं. ओके, नेक्स्ट स्टेप आहे आपल्याला करायचं आहे त्याचं फिल्ट्रेशन. नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करतो, त्या डेक्स्ट्रोजला जे आपलं सोल्युशन आपण जे बनवलं आहे त्याला आपण फिल्टर करणार. ओके, फिल्टर पेपर आपण ठेवला आहे, फनेल ठेवलं आहे आणि फायनली आपण डायरेक्टली आपण कुठे फिल्टर करणार, इन्फ्युजन बॉटलमध्ये. आपली जी इन्फ्युजन बॉटल आहे त्याच्यामध्ये आपण त्याला फिल्टर करून प्लेस करणार. फिल्टर झालं आहे. फिल्टर झाल्यानंतर आपल्याला इन्स्पेक्ट करायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला कुठले पार्टिकल्स दिसत आहेत का, कुठलेही सॉलिड पार्टिकल्स किंवा कुठलेही कलर्ड पार्टिकल्स किंवा कलरलेस पार्टिकल्स ऑब्झर्व होत नाही. आता हे सोल्युशन झालं तुमचं, क्लिअर सोल्युशन दिसतं आहे. ओके, इथे काय कुठलेच पार्टिकल्स नाही आहेत, म्हणून रिफिल्टर करायची मला गरज वाटत नाही. ओके, तर मग आपण नेक्स्ट स्टेप आहे आपली, इन्स्पेक्ट झालं आपलं, आपण त्या कंटेनरमध्ये फिल केलं, फायनली फिल्टर करून ते सोल्युशन फिल केलं, आपल्याला इन्स्पेक्ट केलं. आता आपल्याला करायची आपली नेक्स्ट स्टेप स्टरिलाइज. ओके, त्या कंटेनरचं व्यवस्थित कॅप लावायचं आहे आणि नंतर मग आपल्याला त्याचं टर्मिनल स्टरिलायझेशन कॅरी आउट करायचं आहे. ओके, तर टर्मिनल स्टरिलायझेशनसाठी आपल्याला ऑटोक्लेव आपण यूज करणार आहोत स्टरिलायझेशनसाठी. तर हे ऑटोक्लेव आहे. जसं प्रेशर कुकर बघितलं असेल तुम्ही, सेम प्रिन्सिपल. प्रेशर कुकरमध्ये काय होतं, ऑटोक्लेवचं प्रिन्सिपल मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा मी थेअरीमध्ये शिकवलं तेव्हा सांगितलं होतं की ऑटोक्लेव वर्क्स ऑन दी विच प्रिन्सिपल, सॅच्युरेटेड स्टीम अंडर प्रेशर. ओके, हे ऑटोक्लेवचं प्रिन्सिपल आहे. म्हणजे स्टीम आणि प्रेशर या दोन्ही माध्यमातून काय होतं की जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील आपल्या प्रिपरेशनमध्ये ते काय होतात, किल होतात.
ओके, ते कील होतात. म्हणून मग सॅच्युरेटेड स्टीम अंडर प्रेशर ह्या प्रिन्सिपलने आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या प्रिपरेशनमधले कील करणार आहोत. याच्यासाठी हे ऑटोक्लेव्ह आहे. तर ह्या ऑटोक्लेव्हमध्ये आपल्याला दिसतं आहे एक प्रेशर गॉज दिसतो आहे. ओके, जनरली आपण कुठलेही इन्फ्युजन प्रिपरेशन्स आहेत याच्या स्टरिलायझेशनसाठी आपण 15 LBS एवढा प्रेशर आपण ॲडजस्ट करतो. ओके, हा प्रेशर गॉज दिसतो आहे. नंतर मग टेम्परेचर जे आहे ते असतं 121 डिग्री सेंटीग्रेड आपण ठेवतो. ओके, हे वेगवेगळे ब्लॅक कलरचे दिसत आहेत. हे ब्लॅक कलरचे हे नॉब्स आहेत. ओके, जे आपल्याला फिट करण्यासाठी ऑटोक्लेव्हला फिट करण्यासाठी आपण त्याचा यूज करणार आहोत. तर ह्या ऑटोक्लेव्हमध्ये आपण आपलं कंटेनर ठेवणार. तर ऑटोक्लेव्ह जेव्हा तुम्ही लावणार तेव्हा तुम्हाला प्रिकॉशन घ्यायचं आहे की याच्यामध्ये वॉटर जे आहे, वॉटर ह्या लेवलपर्यंत जे मार्किंग दिलेलं आहे त्या लेवलपर्यंत वॉटर टाकायचं असतं आधी. जसं आपण प्रेशर कुकरमध्ये आधी पाणी टाकतो सेम तसंच त्या एका पर्टिक्युलर लेवलपर्यंत तिथे मार्किंग दिलेली आहे तिथपर्यंत तुम्हाला वॉटर त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. हे आतून असं दिसतं. ओके, ऑटोक्लेव्हचं. त्याच्यानंतर मग आपण आपलं कंटेनर, हे जे कंटेनर आहे ऑटोक्लेव्हमध्ये ठेवण्यासाठी, तर ह्या फ्लास्कमध्ये किंवा ह्या भांड्यामध्ये आपण त्याला ठेवणार आहोत. आणि हे कंटेनर मग आपण ऑटोक्लेव्हमध्ये ठेवतो, प्लेस करतो. ऑलरेडी वॉटर टाकलेलं होतं त्याच्यामध्ये लेवलपर्यंत. आता आपण आपलं जे प्रिपरेशन आहे, आपली जी इन्फ्युजन बॉटल आहे ती आपण ठेवली आहे. ओके, अशा प्रकारे आपण त्याला ठेवली आहे ऑटोक्लेव्हमध्ये. आता ऑटोक्लेव्हचे नॉब्स एकदम टाईटली आपल्याला त्याला लावायचे असतात. पूर्ण साईडने सगळे जेवढे पण आहेत त्याचे कॉर्नर पूर्ण सर्व साईडने ते नॉब्स लावायचे. ओके, सगळं टाईट केलं आहे आपण. ओके, आपण लावलं आहे हे नॉब्स. नंतर आपल्याला स्विच ऑन करायचं आहे. ओके, स्विच ऑन केलं. याला आपल्याला 20 मिनिट्ससाठी ऑटोक्लेव्हमध्ये ठेवायचं आहे. ओके, 20 मिनिट्स नंतर मग आपण बघूया. 20 मिनिट्स झाल्यानंतर 20 मिनिट्स ऑटोक्लेव्हमध्ये आपण ते आपलं प्रिपरेशन स्टरिलायझेशनसाठी ठेवलं आहे. ओके ओके 20 मिनिट्स झालं आहे आपलं ऑटोक्लेव्ह लावून. आता ते बाहेर काढण्यासाठी आपल्याला नॅपकिन यूज करावं लागेल, कारण की कंटेनर जे आहे ते गरम होऊन जातं. ओके, फक्त कंटेनर काढायचं आहे. तर कंटेनर जे आहे आपण आपलं इन्फ्युजन बॉटल काढली आहे जी आता हॉट आहे. ओके, तर हिला कूल करायचं आपल्याला नळाखाली, नळाच्या पाण्याखाली, किंवा वॉटर त्याच्यावर आपण टाकून त्याला कूल करू शकतो. कूल करायचं टॅप वॉटर खाली. कूल झालंय. नंतर आपल्याला त्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आणि आपल्याला फायनली काय करायचं आहे, लेबल
त्याच्यावर चिपकवायचं आहे. ओके, लेबल लावायचं आहे. तर लेबलमध्ये वेगवेगळे पार्ट्स, जसं आपल्या प्रिपरेशनचं नाव असतं, किती क्वांटिटीमध्ये प्रिपेअर केलेलं आहे ते दिसतं. जसं आपलं प्रिपरेशनचं नाव काय आहे, डेक्स्ट्रोज इंट्राव्हेनस इन्फ्युजन IP. किती बनवलं आपण ती क्वांटिटी तिथे मेन्शन करायची असते. ओके, 100 ml बनवलं तर 100 ml क्वांटिटी लिहा. 500 ml असेल तर 500 ml लिहायचं. फॉर्म्युला लिहायचा असतो लेबलमध्ये. जसं याच्यामध्ये आपण काय काय यूज केलं, डेक्स्ट्रोज अनहायड्रस डेक्स्ट्रोज आपण यूज केला. 500 ml बनवलं तर 25 ग्राम असं लेबलमध्ये लिहावं लागेल. ओके, तर आपण 100 ml बनवलं तर 5 ग्राम डेक्स्ट्रोज आणि वॉटर फॉर इंजेक्शन 100 ml. ओके, 500 ml असेल तर 500 ml वॉटर फॉर इंजेक्शन असं असेल. बाकी इम्पॉर्टंट जे आहेत ह्या लेबलमध्ये तुम्हाला वरती लेबल करायचं असतं स्टराईल, पायरोजन फ्री आणि सिंगल डोस कंटेनर. हे इम्पॉर्टंट पार्ट आहे लेबलचा. ओके, लेबलमध्ये तुम्हाला काय मेन्शन करायचं आहे, दिस प्रिपरेशन इज स्टराईल, देन पायरोजन फ्री अँड सिंगल डोस कंटेनर. ओके, दिस प्रिपरेशन ॲडमिनिस्टर सिंगली. ओके, सिंगल डोसमध्येच हे प्रिपरेशन दिलं जातं. नंतर तुम्ही लेबलमध्ये लिहू शकतात स्टोरेज, कॅटेगरी, देन डोसेस, डायरेक्शन. ओके, मॅन्युफॅक्चरिंग लायसन नंबर, बॅच नंबर, मॅन्युफॅक्चरिंग डेट, एक्सपायरी डेट, रिटेल प्राईस अँड इम्पॉर्टंट इज फॉर IV यूज ओनली. ओके, यू कॅन राईट दिस डायरेक्शन फॉर IV यूज ओनली. लेबलमध्ये ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत, ह्या तुम्हाला मेन्शन करायच्या असतात. ओके, आता आपलं कूल झालेलं आहे. इन्फ्युजन बॉटल जे आहे आपलं प्रिपरेशन कूल झालं आहे, त्याच्यावर आपल्याला ते लेबल चिपकवायचं आहे. ओके, तर लेबल आपण गम लावलं आहे आणि लेबल स्टिक केलं आहे. तर अशा प्रकारे आपलं प्रिपरेशन दिसेल. बॉटलला लेबल लावल्यानंतर असं ते दिसेल. ओके, तर असे प्रॅक्टिकल्स आहेत आपले 8 ते 14, 14 नंबरपर्यंत. ओके, सेम प्रॅक्टिकल आहेत. आता आपण डेक्स्ट्रोजचं बनवलं, 9 नंबरचं प्रॅक्टिकल दुसरं असेल. ओके, तर हे डेक्स्ट्रोजचं जी कॅटेगरी आहे, दिस इज कॅटेगरी ऑफ दिस डेक्स्ट्रोज सोल्युशन. काय आहे कॅटेगरी, दिस इज अ न्यूट्रियंट. ओके, काय म्हणणार तुम्ही, न्यूट्रियंट. डेक्स्ट्रोज जनरली कुठल्या कंडिशनमध्ये दिलं जातं, जेव्हा आपल्या बॉडीमधून ग्लुकोजचं प्रमाण कमी होतं. ओके, कुठल्या कुठल्या कंडिशनमध्ये होतं, जसं डायरिया असेल किंवा वॉमिटिंग असेल, तर त्या कंडिशनमध्ये ग्लुकोजचं प्रमाण कमी होऊन जातं आणि त्या कंडिशनमध्ये मग हे डेक्स्ट्रोज इंट्राव्हेनस इन्फ्युजन हे ॲडमिनिस्टर केलं जातं. ओके, तर अशा प्रकारे तुमचे प्रॅक्टिकल्स हे परफॉर्म करायचे आहेत तुम्हाला. ओके, समजलं असेल मग तुम्हाला. 8 नंबरचं प्रॅक्टिकल आपण परफॉर्म केलं आता. ओके.